महाराष्ट्रात शाळा बंदची हाक 5 डिसेंबरला विविध संघटनांकडून शाळा बंदची हाक, शिक्षकांनी शाळा बुडवली तर 1 दिवसाचा पगार कापणार, शिक्षण संचालकांकडून सगळ्या शाळांना सूचना। सोमवार आणि मंगळवार मुंबईतील एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% पाणी कपात, भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम हाती घेतल्यानं पाणी कपात। मुंबईत एसी लोकलला रेल्वेचं झुकतं माप, गर्दीच्या वेळेत सलग वातानुकूलित गाड्या। साध्या लोकलचं वेळापत्रक कोलमडलं, गर्दीच्या वेळेत एका पाठोपाठ एक एसी लोकल सोडल्यानं साध्या लोकलसाठी वाट पाहणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल। पोलीस शिपाई भरतीत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, उमेदवारांना 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार। महाराष्ट्रात पोलीस दलात 15,631 पदांसाठी भरती जाहीर। छत्रपती संभाजीनगरच्या भीमनगर भौसिंगपुरा परिसरात धारदार शस्त्र बाळगत दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांकडून अटक, छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नागपुरात ट्रकच्या धडकेत भावा बहिणीचा मृत्यू, नातेवाईकांसोबत जाताना दोन्ही मुलांचा अपघात, रिझर्व्ह बँक चौकातील दुर्घटना। नाशिक विमानतळावर प्रवासी संख्येचा नवा उच्चांक, एकाच दिवशी 1768 प्रवाशांनी केलं उड्डाण, वाढतं पर्यटन आणि दिल्लीला अतिरिक्त सेवा दिल्यानं प्रतिसाद वाढला। अमरावती मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद राहणार, दाट धुक्यामुळे विमानतळ प्राधिकरणाचा निर्णय, 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत अमरावती ते मुंबई विमानसेवा बंद राहणार। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये तरुणांवर बेसबॉल स्टिक दगडांनी प्राणघातक हल्ला प्रकरणी 5 जण पोलिसांच्या ताब्यात, नागरिकांनी धाडस दाखवत दोघांना पकडलं, भंडारा पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। पुणे ते प्रयागराज रेल्वेच्या 3 फेऱ्यांमध्ये वाढ, प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय, आज आणि उद्या ही गाडी पुण्यातून सुटणार।